स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व ही मूल्य लोकशाहीचे आधारस्तंभ असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज जागतिक मानवाधिकार दिनाच्या विशेष कार्यक्रमात प्रतिपादन. उद्योगपती जॉर्ज सोरोस मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळावरून लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विरोधकांची नोटीस. सरकार धनखड यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं रिजिजू यांचं प्रतिपादन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा. संरक्षण विषयक आयोगाच्या 21व्या बैठकीचंही भूषवलं संयुक्त अध्यक्षपद. 7व्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या युवकांची उद्या पंतप्रधान साधणार संवाद. राज्यातल्या 4 केंद्रासह एकूण 51 नोडल केंद्रांवर एकाच वेळी रंगणार स्पर्धा. राज्य विधानसभा निवडणूक मतमोजणीतील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीत राज्यभरात एकाही मताची तफावत आढळली नसल्याचं निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट. मुंबईत कुर्ला परिसरात भरधाव बेस्ट बसनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातातील मृतांची संख्या 7 तर 49 जण जखमी. आरोपीला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मार्कडवाडीच्या मतदानावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे दावे प्रतिदावे. नाना पटोले यांनी व्यक्त केला ईव्हीएमवर संशय. शंका असल्यास राजीनामा देण्याचं सत्ताधाऱ्यांचं आव्हान. आणि राज्याचे माजी राज्यपाल पद्मविभूषण एस एम कृष्णा यांचं आज पहाटे बंगळुरू इथं निधन.